My dear presidents, secretaries, district officers, and all the Rotarians of 3030 and if any other district. A very good morning to all of you. May I request all the COG members to please close their eyes, because the next half a minute is going to be between me and the presidents. Okay, let me ask you a question. Marathi चालतं ना? Very good. किती लोक स्वतःहून प्रेसिडेंट झालेत आणि किती लोकांनी घोड्यावर बसवलं म्हणून प्रेसिडेंट झाले? COG members, please close your eyes. They don't want to answer this question in front of you. नाही तर कोणी आन्सर नाही देते हो, म्हणून प्लीज बंद करा तुमचे डोळे. हात बिंदासवर करावं. मी पण असेच झाले होते प्रेसिडेंट. डझंट मॅटर. व्हॉट यू डू आफ्टर दॅट इज मोर इम्पॉर्टंट. येस, 1 hand, 2 hand, नाव पीपल आर गेटिंग. अरे 3-4, अरे बापरे, थांबा. सगळ्याच नको हॉलला, सगळ्याच हॉलमधले सगळेच हात नको आहेत वर व्हायला आपल्याला. सो बेसिकली देर आर पीपल हू बिकम प्रेसिडेंट बिकॉज दे वॉन्ट टू बिकम द प्रेसिडेंट. आणि मग काही असे असतात की क्लबमध्ये प्रॉब्लेम आलाय, लिडरशिपच मिळत नाहीये. आत्ताच एक प्रेसिडेंट जो होता ॲक्च्युली त्यांनी रिझाईन केले. समबडी who could have become a president, she is busy, she suddenly got busy into her home things, all her business. आणि मग अशा वेळेला कोणाला तरी आपण बोल्यावरती चढवतो, बरोबर? पण लेट मी टेल यू one thing very very surely. Even if you have become president because somebody else asked you to become a president, it was you who has said yes. So decision was always yours. कितीही लोकांनी प्रेशर केलं तरी you always had an option of saying no. Didn't you? तुमच्याकडे नाही म्हणण्याचा चान्स होता. But you still said yes. So now ह्याच्या पुढे जर कोणी स्पीकर येऊन तुम्हाला विचारलं की कोण फोर्सफुली प्रेसिडेंट झालं तर एकही हात वर नको आहे. कारण शेवटी तुमचा डिसिजन तुम्ही घेतलेला आहे. दो यू आर कन्व्हिन्स्ड बाय समबडी एल्स, अल्टिमेटली इट्स युअर डिसिजन. सो माय नेक्स्ट क्वेश्चन. आता सगळ्याच योजने डोळे चांगले उघडे ठेवा आणि बघा. माय नेक्स्ट क्वेश्चन. किती लोकांनी असं ठरवलंय प्रेसिडेंट झालोय पण बघाच तुम्ही कामच नाही करणार? Nobody becomes a president without dreams in his or her eyes. How many of you have dreams in your eyes? That is very critical. To do good and unite for good, you must have dreams. How many of you have dreams? How many of you already know what you're going to be doing during your presidency? Come on, raise your hands. नसलं तरी हात वर करा, बिकॉज तुम्ही हात वर केला ह्या प्रेशरनी तरी आजपासून ड्रीम बघायला लागाल. सो सगळ्यांनी हात वर करा. चला, गुड. चला, दॅट ऑल्सो प्रूव्स दॅट यू आर अवेक. शेजारच्यांच्याकडे बघा, कोणी झोपले का, त्याचा हात धरून त्याचाही हात वर करा. तुम्ही शेवटी सगळे पॉप्स आहात, फ्रेंड्स असणार आहात. सो हेल्प, आत्तापासूनच एकमेकांना मदत करायला सुरुवात करा. नाव when you have dreams, जसं आत्ता DGनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय काय करायला पाहिजे. टीमवर्क पाहिजे, डेलिगेशन पाहिजे, प्लॅन पाहिजे. त्यांनी केव्हापासून त्यांचं प्लॅनिंग चालू केलं आहे. मी ज्याला ठरवलं की मी गव्हर्नर होणार, इलेक्ट व्हायची होते मी तरी, पण मी पण गव्हर्नर सगळं असंच झाले होते बरं का. खूप लोकांनी असं कन्व्हिन्स करून हो, पण झाले मीच ना शेवटी. सो माझा डिसिजन होता. पण ज्या वेळेला मी ठरवलं की येस आय विल कंटेस्ट, तेव्हापासून माझ्या फोनमध्ये एक DG नोट्स नावाचा नोट्स मी सुरू केले. आणि ज्या वेळेला माझ्या डोक्यात काही आयडियाज येत होत्या त्या सगळ्यांनी त्या नोट्समध्ये घालत होते. आफ्टर आय गॉट इलेक्टेड अँड माय हनीमून पिरियड वॉज ओव्हर. लेट मी क्लॅरिफाय इट, आय डिड नॉट गेट मॅरिड दॅट टाईम. हनीमून पिरियड इन टर्म्स ऑफ रोटरी गव्हर्नरशिप. DG किशोर राठी इथे बसलेले, त्यांना माहिती आहे व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. ज्या वर्षी तुम्ही निवडून येता त्या वर्षी तुम्हाला काही करायचं नसतं आणि इतकं रिलॅक्स वाटतं. So that is honeymoon period. So when after my honeymoon period of governorship was over, I went back to my notes and I printed out whatever I had written, and it turned out to be 46 pages. So imagine किती आयडियाज आपल्याकडे येऊ शकतात. So तुम्हाला पण खूप आयडियाज असणार आहेत. Start writing them down. Of course, not necessarily you will achieve all of them, but at least you should know
what are my best ideas, and you will be able to pick up the 10 best ideas and work on them. So, can we do something? Can each president look at its club and find out what was the best performance in membership of your own club in last 5 to 7 years? Find it out. Can you find out what was the best performance of your own club in last 5 to 7 years as far as foundation giving is concerned, whether it is annual fund or whether it is total giving, or you can do both. Find that out. And can we all decide की आज गेल्या 5 ते 7 वर्षात जे माझ्या क्लबनी मॅक्झिमम काम केलेलं आहे, मॅक्झिमम, कोणाच्या क्लबनी फाउंडेशन गिव्हिंग 22-23 मध्ये मॅक्झिमम केलेलं असेल, तर कोणाच्या क्लबनी 19-20 ला मॅक्झिमम केलेलं असेल, तर कोणाच्या क्लबनी 23-24 ला मॅक्झिमम केलेलं असेल. ज्या 5 वर्षातलं जे मॅक्झिमम हायेस्ट परफॉर्मन्स तुमच्या क्लबचा होता, तो तुम्ही जर का बेस ठेवला आणि त्याला 10% बेटर करायचं ठरवलं, आय एम नॉट गिव्हिंग यू एनिथिंग आउट ऑफ द रीच, कारण जर तुमच्या डिस्ट्रिक्टनी तो परफॉर्मन्स 19-20 ला केला होता, तुमच्या क्लबनी तो परफॉर्मन्स 19-20 ला केला होता, दॅट मीन्स युअर क्लब हॅज द पोटेन्शियल ऑफ डुईंग दॅट मच, राईट? सो यू हॅव टू रीच दॅट पोटेन्शियल अँड डू 10% मोर. कॅन वी डिसाईड टू डू दॅट? असं जर प्रत्येक क्लबनी केलं ना, तर आज DGनी जे सांगितलं की 1000 मेंबरशिप आणि 1 मिलियन फाउंडेशन, मला असं वाटतं यू विल सरपास दॅट ऑल्सो. सो डिसाईड की मी माझ्या क्लब, तुम्ही दुसऱ्या कोणाच्याही क्लबशी कम्पेअर करायला जाऊ नका. कम्पेअर विथ युअर ओन पोटेन्शियल, कम्पेअर विथ युअर ओन परफॉर्मन्स ऑफ लास्ट 5 to 7 years. प्रत्येक क्लबनी फक्त स्वतःच्या परफॉर्मन्सला बेटर करत राहिला तर 3030 can go on performing better and better every single year, whoever is the governor and whoever is the president. And that is what I think we should be looking at. And this is an opportunity for you to perform. So look at it as one of the best opportunities for all of you here. The topic given to me is opportunity of a lifetime. Rather, मी हा topic मागून घेतला, बरोबर ना नानाजी? Yes. So I said I want to talk on this topic. So that is your first opportunity, is opportunity to perform. Rotary म्हटलं की सर्व्हिस प्रोजेक्ट आले. Service above self is our motto that we go by. Doing good in the world is another motto of TRM that we go by. So naturally तुमच्या डोक्यामध्ये सर्व्हिस प्रोजेक्ट्स हा विषय असलाच पाहिजे. सो सर्व्हिस प्रोजेक्टमध्ये वेगळं काय करता येईल? इट इज अन अपॉर्च्युनिटी टू सर्व द कम्युनिटी, बट ॲट द सेम टाईम ती तर दरवर्षीच असते ना. वेगळं काय आहे यावर्षी? वेगळं असं आहे की दिस इयर यू हॅव अन अपॉर्च्युनिटी टू एक्झिक्यूट युअर ड्रीम प्रोजेक्ट. युअर ड्रीम प्रोजेक्ट. आपण ज्याला प्रेसिडेंट नसतो त्याला आपल्याला असं सारखं वाटत असतं की अरे हे काम केलं पाहिजे. तुमच्या प्रत्येकाचं पॅशन वेगळं असू शकतं. somebody might be wanting to do good work in literacy, somebody wanting to do some good work in community development, skill development, women empowerment, innovation and so on so forth. मी गव्हर्नर असताना माझ्याकडे एक प्रेसिडेंट आला पुण्यामध्ये, बरं का, आणि म्हटलं मला शेतकऱ्यांकरता काम करायचं आहे. तुम्ही म्हटलं अरे बापरे, आता पुण्यात राहून शेतकऱ्यांकरता, आणि म्हटलं मोठं काम करायचं आहे. म्हणजे माझ्या विचाराच्या पलीकडे होतं. सो मी त्याला म्हटलं म्हणजे नक्की काय करायचं आहे तुला? सो ही सेड ओके, आय कम बॅक आफ्टर अ मंथ. हे अगदी सुरुवातीला आम्ही प्रीपेड्स घेतलं होतं नोव्हेंबरमध्ये, त्याला तो मला म्हटला होता की मला शेतकऱ्यांकरताच काम करायचं आहे फक्त. पुणे कॅम्पसारखा क्लब, सिटीमधला क्लब, कॅम्पमधला फ्लुएंट क्लब, आणि सडनली दे वॉन्टेड टू डू समथिंग फॉर द फार्मर्स. आय सेड व्हेरी गुड, बट मला तर माझ्या विजनच्या पलीकडे होतं प्रॉबेबली. So I said, okay, come back. He came back and he said, you know, मला मिलेट जत्रा करायची आहे. जे शेतकरी मिलेट्स, म्हणजे आपलं जे काय म्हणतात मिलेट्स ना, कडधान्य नाही हो, कडधान्य भरड धान्य. सो भरड धान्य जे फार्मर्स प्रोड्यूस करतात त्यांच्याकरता पुण्यामध्ये त्यांनी मिलेट जत्रा नावाचा एक प्रोग्राम घेतला 23-24 मध्ये.
इतका फॅब्युलस प्रोग्राम झाला. त्यांनी सगळे शेतकरी एकत्र आणले, त्यांनी पुण्यातले सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. त्यांनी जवळजवळ 72 क्लब्सना इन्व्हॉल्व करून घेतलं त्याच्यामध्ये आणि बायर सेलर मीट केली. तिथे मिलेट्सच्या रेसिपीजचा लाईव्ह काउंटर ठेवला, मिलेट्सचे पदार्थ विकणाऱ्यांकरता स्टॉल्स ठेवले, मिलेट्स प्रमोट करण्याकरता एक वॉकथॉन घेतली सकाळी सकाळी. खूप सारं सोशल मीडिया केलं आणि त्यांनी भरपूर. अँड लकीली 23-24 was also announced as the millet year by the President Modiji, Prime Minister Modiji. So naturally त्याला सगळ्याला उठाव मिळाला आणि इतका फॅब्युलस प्रोग्राम त्यांनी केला. सेकंड थिंग इज सेड की आय एम नॉट येट डन. सो आता तुम्ही माझ्या इंट्रोडक्शनमध्ये ऐकलं की 2000 चेकडॅम्स बांधले. यू विल नॉट बिलीव्ह ह्या एका प्रेसिडेंटनी ते सगळं घडवून आणलं. जवळजवळ अनदर 100 क्लब्स पार्टिसिपेटेड इन हिज व्हिजन आणि त्यांनी ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, सगळ्या सरपंचांची बॉडी या सगळ्यांना एकत्र घेतलं आणि वर्षभरामध्ये आम्ही 2000 बंधारे बांधले होते मागच्या वर्षी. आणि इट्स अ ह्यूज जॉब. त्याच्यातनं 2 लर्निंग्स आहेत बरं का तुमच्याकरता. सो इट्स अन अपॉर्च्युनिटी टू रिअली envisage something far bigger, something which nobody has ever thought about, and go for it. At the same time, there is a learning that this vision need not be only yours. It was not my vision as a governor, but today I get introduced by that. It can come from any member of your club. Don't shoot down the ideas by your members only because they are not yours. Because ultimately credit will be given to you as the president. की अरे ह्या प्रेसिडेंटच्या काळात हे झालं होतं. It's not required that every idea has to come from your brain. That's why you have your team. Listen to every idea, talk to every member. You don't know from which quarter you will get that idea. Go for that and give as much resources as possible, as many resources, as much help that you can give to an idea which has been brought up by one of your members. And that's exactly what I did. पण त्यांनी पण खूप कष्ट घेतले होते. ॲज अ प्रेसिडेंट त्यांनी 70 बाकीच्या प्रेसिडेंटचा इन्स्टॉलेशन सेरेमनी अटेंड केली होती. इमॅजिन द काइंड ऑफ नेटवर्क ही डिड विथ हिज ओन प्रेसिडेंट फ्रेंड्स. नो प्रेसिडेंट कुड से नो टू हिम only because he had done this. So खूप प्लॅनिंग करून, मेटिक्युलस प्लॅनिंग करून, काबाड कष्ट करून त्यांनी मिलेट जत्रा आणि 2000 चेक डॅम्सचा प्रोजेक्ट त्याच्या वर्षामध्ये केला. आय एम टॉकिंग अबाउट हिम. डू यू वॉन्ट युअर गव्हर्नर टू टॉक अबाउट यू वेन ही गोज ॲज वन ऑफ चीफ गेस्ट इन अदर डिस्ट्रिक्ट्स? शुअर? देन डू समथिंग ऑफ द सॉर्ट. This is your opportunity to serve. This is your opportunity to ensure that you do something very, very big and very, very different. Start looking for it, right? So that is your opportunity to serve. Next is your opportunity to build friendships. आज तुम्ही इथे बसलायत, राजेंद्र भांबऱ्यांनी पण सांगितलं की तुम्हाला असं टेबलवर का बसवलंय, नाही तर मग नेहमी त्याच लोकांबरोबरच तुमची फ्रेंडशिप होते आणि उरलेली लोकांची तुमच्या ओळखीच होत नाही. कॉप्सची कॉन्सेप्ट तुमच्याकडे पण आहे बरोबर. तुम्ही सगळ्यांना कॉप्स, आम्ही त्यांना कॉलेज ऑफ प्रेसिडेंट्स म्हणतो, विच इज कॉप्स. सो सगळ्या प्रेसिडेंट्सची जी एक सिंगल बॉडी आहे त्याला कॉप्स म्हणतो. आणि कॉप्समधली जी फ्रेंडशिप असते ना ही आयुष्यभर टिकते. आमच्याकडे कॉप्सची गेट टुगेदर्स अजूनही होतात. 2004-05चे कॉप्स अजूनही भेटतात, 2009-10चे कॉप्स अजूनही भेटतात. सो देर आर सम कॉप्स विच आर वेल assimilated and bonded together. So मला असं वाटतं की कॉप्स 25-26 हॅज टू बी वेल असिमिलेटेड कॉप्स. ह्याच्यातनं काय होतं सांगते. आमच्याकडचं एक लाईटर उदाहरण म्हणजे पंकज शहा आणि शीतल शहा. पंकज शहा 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 21-22 अँड शीतल शहा करंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 24-25 वर कॉप्स ऑफ 2013-14. बोथ ऑफ देम बिकेम गव्हर्नर्स फर्स्ट ऑफ ऑल. पण पंकज शहांची मुलगी आणि शीतल शहांच्या मुलाचं लग्न झालं. आय एम नॉट सेईंग की इकडे मॅरेज ब्युरो खोलायचं आहे आपल्याला, पण व्हॉट आय एम ट्राईंग टू से की फ्रेंडशिप्समधनं काय होऊ शकतं. आणि त्याच्याही पलीकडचं जाऊन सांगते फ्रेंडशिपचं उदाहरण
की तुमचे गव्हर्नर राजेंद्र खुराना वॉज प्रेझेंट फॉर दॅट वेडिंग इन महाबळेश्वर. सो दीज आर द काइंड ऑफ फ्रेंडशिप्स यू बिल्ड फॉर लाईफ टाईम. आत्तापर्यंतचे तुमचे फ्रेंड्स हे तुमच्या क्लबमधले होते. दिस इज युअर अपॉर्च्युनिटी टू बिल्ड फ्रेंडशिप्स बियॉन्ड युअर क्लब्स थ्रू आउट द डिस्ट्रिक्ट्स अँड ओव्हर पिरियड ऑफ टाईम इवन बियॉन्ड द डिस्ट्रिक्ट्स. अँड देन if you become a governor, the way Nanaji was talking about, working with other governors from other countries, going beyond the borders also. So this is your first step outside your club towards making a complete world a place where you can build your friendships. अजून एक उदाहरण मला फ्रेंडशिपचं द्यायला आवडेल. किती लोकांना गव्हर्नर व्हायचं या प्रेसिडेंटच्या ग्रुपमधनं? हसू नका, तुमच्यातले लोक बनणार आहेत गव्हर्नर. आता ह्याच्यातला कोण गव्हर्नर बनणार आहे अजिबात तुम्ही सांगू शकत नाही बरं का. पण मी जेव्हा प्रेसिडेंट होते वे बॅक इन 2006-07 आय हॅड अ क्लब विच हॅड 9 मेंबर्स. मी कालच सांगत होते. आणि माझ्या क्लबकडे कोणी बघायचं पण नाही. म्हणजे ऑफकोर्स माझ्या इकडे कोणी बघायचं नाही नॅचरली कारण क्लब जे मोठे असतात त्यांच्याकडे जास्त बघितलं जातं, विच इज अ नॉर्मल ह्युमन टेंडन्सी. आणि all we could get from the district was an advice to shut down the club. More than that we did not get anything from the district. सगळेजण आम्हाला सांगायचे अरे बंद करा, 9 लोकांचा क्लब आहे, काय करणार. पण आम्ही नेटाने तो चालू ठेवला. आणि त्यावेळेचा प्रेसिडेंट मी होते. काय करणार 9 लोकांचा क्लब घेऊन मी असं मोठं. सो आय वॉजंट व्हेरी ग्रेट प्रेसिडेंट टू बी रिअली स्पीकिंग अबाउट इट. आणि जर त्यावेळेला माझ्या कॉप्स मेंबर्सना जर कोणी सांगितलं असतं की पुढे जाऊन मंजू गव्हर्नर बनणार आहे, तर ते काय मी पण हसलेच असते इतकं. सो आत्ता तुम्ही बसलात ना, अजिबात असं मानू नका की मी कसं काय गव्हर्नर होत. कोणीही बनू शकतं. सर्कमस्टन्सेस यू डोंट नो. द पॅशन दॅट यू विल ब्रिंग टू रोटरी विल टेक यू टू एनी हाईट दॅट यू विश टू गो टू. कमिटमेंट, डेडिकेशन, पर्सिव्हरन्स, फ्रेंडशिप्स, कनेक्ट. आणि जर तुमच्यापैकी कोणी गव्हर्नर बनायला म्हटलं ना, तर तुमचा हा जो कॉप्स आहे ना, हा तुमच्या बाजूने उभा राहणार आहे. सो फ्युचरिस्टिक व्ह्यू थोडासा ठेवा आणि छान मैत्री करा सगळ्यांची. आत्ता तुम्हाला गव्हर्नर बनायचं आहे नाही बनायचं ह्याच्यात जाऊ नका. कारण 10 वर्षांनी काय होणार आहे आपल्याला माहीत नाही. पण त्यावेळेला तुम्हाला हे सगळे लोकांची गरज लागणार आहे वेन यू वॉन्ट टू कंटेस्ट. हां, सो इलेक्शन ऑफकोर्स इज स्मॉल थिंग. आणि मला असं वाटतं की तेवढ्या वेळापुरतं थोडंसं इकडे तिकडे असतं. बट देन लेटर ऑन यू शुड कम बॅक अँड वर्क टुगेदर. मी आत्ताच सरांना सांगत होते की माझ्या अगेन्स्ट जो कॅन्डिडेट उभा होता माझ्या इलेक्शनच्या वेळेला, ही डिड मॅक्झिमम वर्क ड्युरिंग माय ईयर. He brought almost 8 crores of CSR. He introduced health card for the Rotarians of 3131. So election तेवढ्यापुरतं ठेवायचं. पुढे जाऊन आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं ही पण एक अपॉर्च्युनिटी, हे पण एक समजायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना. सो बिल्ड युअर फ्रेंडशिप्स. तुम्ही तुमच्या कॉप्समध्ये घट्ट एकमेकांबरोबर प्रोजेक्ट्स करा. डू लॉट ऑफ प्रोजेक्ट्स इन सिनर्जी. एक तर प्रोजेक्ट्सचा इम्पॅक्ट वाढतो. जसं डीजीने तुम्हाला सांगितलं की इम्पॅक्टफुल गव्हर्नन्स इज व्हॉट ही इज लुकिंग ॲट. सो जर तुम्हाला इम्पॅक्ट वाढवायचा असेल एकमेकांचा, तर यू हॅव टू वर्क विथ इच अदर. कोलॅबरेशनचं जग आहे. टॉकिंग अबाउट कोलॅबरेशन, लेट मी आस्क यू, ससा आणि कासवाची स्टोरी कोणी ऐकली? अरे हात वर करा रे, कष्ट घ्या रे तेवढे तरी. कशाला असं मरगळून बसायचं? तुम्ही पेन्सला आलात, तुमच्यात एवढी शक्ती पाहिजे, एवढी एनर्जी पाहिजे की मी प्रश्न विचारल्यावर हातच वर काय, सगळ्यांनी वर उभं राहून नाचलं पाहिजे. इतकी तुमच्यामध्ये एनर्जी पाहिजे आज. तर ससा आणि कासव, मी परत सांगणार ही स्टोरी आज बरं का तुम्हाला असेल का काय मुलगासारखी स्टोरी ती लहानपणाची ऐकतोय आपण, पण ऐका. सो ससा आणि कासवाचा जो पहिला स्टोरीचा भाग आहे एव्हरीबडी नोट्स. हां, की कासव जिंकतं, ससा झोपून राहतो झाडाखालती आणि कासव हळूहळू चालला राहतं आणि शर्यत जिंकतो. सो मी सांगितलं तसं की मी प्रेसिडेंट असताना मी तर काय फास्ट रनर नव्हते, पण आय केप्ट ॲट इट. हळू प्रॉबेबली माझे बाकीचे कॉप्स झोपले होते झाडाखालती आणि मग मी गव्हर्नर बनले. राईट? सो यू कीप ॲट इट. द बेस्ट लेसन दॅट यू कॅन लर्न आउट ऑफ दिस इज कीप ॲट इट. हॅव पर्सिव्हरन्स. कीप गोईंग. डोंट स्टॉप अँड डोंट गो इन टू ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स कॅन किल यू. सशाला ओव्हर कॉन्फिडन्स नडला त्याचा आणि हारला तो, बरोबर? पण मग ना ससा पण हुशार होता, जसे तुम्ही सगळे आहात. कारण जीवनातलं एखादं फेल्युअर इज नॉट दॅट युअर लाईफ इज कम्प्लिटली अ फेल्युअर.
is just one incidence of failure, not the entire life you can, define as a failure. सो त्यांनी विचार केला की काय मूर्खपणा केला ना, मी कसं काय झोपलो यार, मला कळतच नाही मी कसं काय असं वागलो. सो ही गोज बॅक टू द टॉर्टॉइज आणि तो म्हणतो की ही शर्यत आपण परत खेळू. असं विचार करतो, मी तर तसंही शर्यत कधी जिंकणारच नव्हतो. एक तर मला कळतच नाही की मी अशा शर्यतीला आधी होच का म्हटलो ते, की मी जिंकणारच नव्हतो, पण तरी जिंकला ना तो. सो यू माइट नॉट नो हाऊ यू गोइंग टू विन, you just might win. So say yes to every opportunity that you get. Don't think whether this is my strength or not. Richard Branson has said that whenever you get an opportunity, say yes and then figure out how to go about it. So say yes first of all. जसं कासवानी हो म्हटलं होतं शर्यतीत, काही कारण नव्हतं कासवाला या शर्यतीला हो म्हणायचं होतं का? Did Kasav had any chance to win this race? No, but still it said yes. So say yes. मग जेव्हा ससा त्याला परत विचारायला जातो, तो म्हणतो ठीक आहे मी तर जिंकलोय, मी तर ऑलरेडी एकदा जिंकलोय, सो ॲट द मॅक्स काय होईल, मी हरीन. सो म्हणतो ठीक आहे परत करू आपण ही शर्यत. सो ते दोघं परत शर्यत लावतात आणि ह्याला मात्र सशाने ठरवलेला असतो मी बिलकुल थांबणार नाही, झाडाखाली झोपणं बिपणं आउट ऑफ क्वेश्चन, स्ट्रेट निघायचं ते फिनिश लाईन. तुमच्यापैकी बरेच प्रेसिडेंट्स पण असेच असणार आहेत, स्ट्रेट निघणार 1 जुलैला ते डायरेक्ट 30 जूनला जाऊन थांबणार आहेत. नो स्टॉपिंग इन बिटवीन, नो झाड, नो झोप, राईट? हा. सो ससा सुसाट सुटतो सेकंड रेसला आणि डायरेक्ट फिनिश लाईनवरती जाऊनच थांबतो आणि ससा रेस जिंकतो. असं इथं मागणं हळू पण रेस कम्प्लीट करतो. सो तुम्हाला असं वाटलं ना की आत्ता माझ्या क्लबची नाही परिस्थिती, तर डोंट गिव्ह अप इन बिटवीन. Complete the race. This is your opportunity to complete your race. Please do not resign in between of your year. You are doing the biggest disservice to this humanity if you give up in middle of your way. Don't give up. Keep at it. Keep at it. Whatever happens. And I'm not going to tell you that it is going to be a smooth ride throughout the year. It is not. It is one of the most bumpiest rides you have ever had in your life. स्पार्क्स उडणार आहेत, टायर पंक्चर होणार आहे, कोणीतरी हेल्मेट काढून तुमच्या विंडस्क्रीनवरती फेकणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत, पण तरीही सोडायचं नाही, राईट? सो ही रेस जिंकतो बरं का ससा. मग असं विचार करायला लागतं की आपण काय करतोय असं वेड्यासारखं, आपली जिथे स्ट्रेंथच नाही आहे तिथे आपण खेळायला जातोय. मग कासव विचार करायला लागतं. मग कासव परत जातं सशाकडे आणि सशाला म्हणतं की अरे ही रेस आपण परत लावूया, पण ह्या वेळेला रूट मी ठरवणार. ससा म्हणतो ठरवू दे, कुठला कॅरेक्टर ठरवणार मला माहिती आहे, एकदा सुटायला ते सुसाट जाऊन फिनिश लाईनवर थांबायचंच नाही मध्येच कुठे, काही का रूट ठरवे ना. सो द रेस बिगिन्स. ससा सुसाट सुटतो आणि आफ्टर अ व्हाईल की ब्रेक लावून थांबतो, कारण पुढे नदी असते. रिमेंबर कासवानी सांगितलं होतं की मी रूट डिसाईड करणार आहे. कासवानी काय केलंय? कासवानी स्वतःची स्ट्रेंथ ओळखली आहे. स्पीड ही त्याची कधीच स्ट्रेंथ नव्हती, पण स्विमिंग ही त्याची स्ट्रेंथ आहे जी सशाकडे नाही आहे. सो tortoise has realized his own strength, and that is why on the route he plans a river where hare cannot go and do anything. Hare had to sit on the bank of that river and do nothing. Helpless feeling. अरे ठरवलंय मी सुसाट सुटणार आहे आणि अचानक काहीच करता येत नाहीये. बसून राहतो बिचारा ससा. हळूहळू कासव मागणं येतं, पाण्यात उतरतं, पोहतं, पलीकडे जातं, हळूहळू चालतं आणि रेस जिंकतो. काय केलं सशानी? स्वतःच्या स्ट्रेंथवर खेळला येतो. ही हॅज क्रिएटेड अन इक्वल प्लेइंग ग्राउंड फॉर हिमसेल्फ डिपेंडिंग अपॉन हिज ओन स्ट्रेंथ्स. सो काही क्लब म्हणतील आम्ही 20 कोटीचे प्रोजेक्ट करतो, ती तुमची स्ट्रेंथच नाही आहे, जाऊच नका त्या रेसमध्ये. तुमची स्ट्रेंथ ओळखा. तुम्ही असा एखादा प्रोजेक्ट कराल की त्याच्यामध्ये एका पैशाची गरज लागणार नाही, पण यू विल डू अ वंडरफुल जॉब. लाईक रोटरी ग्रीन सोसायटी, रोटरी ग्रीन फ्रायडे, आय वॉज जस्ट गिव्हिंग देम द एक्झाम्पल्स लास्ट नाईट. यू डोंट नीड अ सिंगल पाय. ऑल यू नीड इज man hours, hands and legs, and the dedication and the teamwork of your members. And you can do wonders. So ओळखा तुमच्या क्लबच्या स्ट्रेंथ आणि त्या स्ट्रेंथवर खेळा. तुमच्या स्ट्रेंथ करता सुटेबल लेवल प्लेइंग ग्राउंड क्रिएट करा.
that is an opportunity that you will show to your club as to what is your strength and what we can do with our given strengths rather than looking at other people's strengths. बरं, आता असं झालेलं असतं की 2-3 वेळेला ना कासव भेटलेले असतात आणि बसलेले असतात एकत्र बसून आणि रोटेरियन्सना बरोबर माहिती आहे बसून काय होतं ते. हां, सगळेजण बसता ना तुम्ही. सो बसूया का असं करून कासव आणि सशाची घट्ट मैत्री झालेली असते बरं का. मग ते म्हणतात हीच रेस आपण परत खेळूयात, पण दिस टाइम विल रन दिस रेस ॲज अ टीम. सो चौथ्यांदा हे दोघं रेस खेळतात आणि काय करतात माहिती आहे, जेव्हा ते ग्राउंडवर असतात त्याला ससा कासवाला पाठीवर घेतो आणि सुसाट सुटतो. ज्यावेळेला ते नदीपाशी येतात त्याला कासव सशाला पाठीवर घेतं आणि पोहत पलीकडे जातं आणि परत ज्यावेळेला ग्राउंडवर येतात त्यावेळेला ससा परत कासवाला पाठीवर घेतो आणि दोघंही जण रेस कंप्लीट करतात. अँड दिस टाइम दे कंप्लीट द रेस इन द लीस्ट टाइम एव्हर बिफोर, because that is where they have used each other's strengths and decided to collaborate rather than compete. Can we do something like this? This is your opportunity to collaborate. Forget about competition. Collaborate. Don't get intimidated by somebody else's strengths. It is good that you have a variety of strengths in you as your corps or within your club also. Don't say की अरे तो माणूस आहे ना फाउंडेशनमध्ये बाप आहे, अरे असू देत ना मग घ्या ना त्याचा फायदा करून. कोलॅबरेट विथ हिम, टेक हिम ऑन युअर साईड. कुठला ग्रुप सोडून द्या सगळं, तुम्हाला तुमचं वर्ष करायचं आहे नीट. टेक हिम ऑन युअर साईड, मेक हिम वर्क फॉर यू. ही ऑल्सो feels good and you also perform. Win-win situation. Create collaborations across district. That is your opportunity. You can show to the district what magic collaboration can bring to you. So, collaborate. The third thing is opportunity to lead. मला कोणीतरी सांगेल नाही 5 मिनिटं राहिल्यानंतर? Yes, okay. So, opportunity to lead. How many of you have done leadership program? Formal leadership program. किती लोकांनी केलं इकडे? 1, 2, 3, 4, 5. Okay, so you have a certificate from some recognized university saying that you have done leadership development program. Very good. Others, this is your practical MBA in leadership. This entire year. आणि मी DGना रिक्वेस्ट करेन की तुम्ही ज्याला तुमचे ॲन्युअल अवॉर्ड्स कराल त्याला ह्या सगळ्यांना लिडरशिपची MBAची डिग्री प्रदान करा सर तुम्ही. कारण सगळ्यांनी एवढे उद्योग केलेले असणार आहेत वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे की सगळ्यांना ही लिडरशिपची डिग्री मिळालीच पाहिजे. प्रेसिडेंटशिप इज अ लिडरशिप डिग्री. तुम्हाला कळणार आहे कोण कसं वागतं, कोणाला कसं मॅनेज करायचं, कोणाच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याकडनं काम करून घ्यायचं, कोणाला चॅलेंज करून त्याच्याकडनं काम करून घ्यायचं. म्हणजे त्याला सांगायचं हे तुला जमणारच नाही आहे, मग तो म्हणतो बघतो कसं जमत नाही, पेटून उठतो तो आणि काम करतो. पण कोणाला काय सांगायचं हे तुम्हाला शिकायचं आहे. दिस इज युअर लिडरशिप. डेलिगेट कसं करायचं आहे, लोकांना असं वाटलं पाहिजे की ते जे काम करतायत ते त्यांना करायचं आहे म्हणून ते करतायत, वेअरॅज ॲक्च्युअली सिच्युएशन अशी असली पाहिजे की ते तुम्हाला पाहिजे नसतं करून. Am I making myself clear? So leadership is a skill by which you make people do things that you wish them to do as if they wanted to do it. So Jayashree spoke about ownership. So instead of telling somebody a task, sell the task to that person and transfer the ownership to that person. सगळीकडे प्रेसिडेंटचंच नाव लागलं पाहिजे असं नाही. मला परत तुम्हाला सांगायला आवडेल, ॲट द एंड ऑफ द इयर सगळं क्रेडिट आपोआप तुमच्याकडे येणार आहे. सगळीकडे तुम्हाला तुमचं नाव, माझं नाव का नाही, माझं नाव का नाही, माझं नाव का नाही छापलं, मला का नाही विचारलं, मला का नाही मध्ये बसवलं, मला का नाही स्टेज. लीव इट, ट्रान्सफर द ओनरशिप, सिट बॅक, रिलॅक्स. Isn't it a dream to achieve everything that you ever wanted to achieve while relaxing? You can do that only if you are able to transfer the ownership of a particular project, of a task,
मधनं लक्ष ठेवा, जसं जयश्री म्हणली, मधनं थोडंसं लक्ष ठेवा. वेर एव्हर इट इज रिक्वायर्ड, यू जस्ट इंटरव्हीन, ऑर नॉट इवन इंटरव्हीन, सपोर्ट फ्रॉम द बॅक एंड. काही तुम्हाला करायला नको. आज माझ्या इंट्रोडक्शनमध्ये जे सगळं तुम्ही वाचलं ते थोडी ना मी एकटीने केलं, ते सगळ्या टीमनी केलेलं आहे. And I'm absolutely aware that it was only because of my team that I can, stand here and take claps from you. Because ultimately the success would be named after me for that year. So तुम्हाला अजिबात धडपड करायची गरज नाही की माझं नाव का नाही आलं, it's okay. Doesn't matter. This is not the end of your life. Don't get so bogged down and don't make your life miserable by that one incident. And there will be many such. आय एम नॉट स्केअरिंग यू. प्लीज आत्तापासून सांगू नका गव्हर्नरला की आता आम्ही प्रेसिडेंट होणार नाही आहोत म्हणून, हां, की या चीफ गेस्टने आम्हाला एवढं घाबरून ठेवलं की आत्तापासूनच आम्ही रिझाईन करतो. असं काही नाही आहे. मज्जा पण खूप येते बरं का. आणि दिस इज युअर अपॉर्च्युनिटी टू एन्जॉय अँड एन्जॉय युअर सक्सेस. सो गो आउट देअर, प्ले युअर थिंग्स, डेलिगेट, टीमवर्क, टीमला एकत्र कसं आणायचं. खूप शिवांगी आहे का नाही मला माहीत नाही, पण शिवांगी वॉज टेलिंग मी दॅट शी इज इन टू सायकोलॉजी. आणि ही सायकोलॉजी तुम्हाला शिकायची आहे. लिडरशिप मॅनेजमेंट हे खरं तर फक्त जार्गन आहे. ॲक्च्युली इट इज अ सायकोलॉजी टू अंडरस्टँड पीपल, व्हॉट मोटिवेट्स देम अँड हाऊ टू गेट थिंग्स डन फ्रॉम देम. सो इट इज नथिंग बट अंडरस्टँडिंग पीपल. सो हे तुम्हाला खूप जमणार आहे. तुम्हाला अचानक कळणार आहे की अरे ह्या माणसाला ज्यांना मी कधी आयुष्यात लक्ष पण नाही दिलं क्लबमधलं, तो अचानक माझ्याकरता एवढं काम करतो. किंवा तुम्हाला असं पण कधी कधी वाटणार आहे की अरे ह्या माणसावरती मी एवढं अवलंबून होतो पण आता तो काहीच करत नाही आहे माझ्या प्रेसिडेंटशिपमध्ये. आणि या दोन्ही गोष्टींनी फार भारावून पण जाऊ नका आणि हिरमुसले पण होऊ नका. कीप युअर काम, कीप युअर कंपोजर अँड कीप ॲट इट. कीप डुईंग थिंग्स. This is the best leadership lesson you're going to have in next 1 year. Then, this is an opportunity to grow personally and professionally. How many of you have gone on this learning center of Rotary.org? Okay. So, if you have not gone on learning center of Rotary.org, please go there. म्हणजे yes, Vani, I have read that. So basically, where was I? Vani, you broke my Rotary. Rotary.org वरती लर्निंग सेंटर वरती जा आणि तुम्हाला असं कळेल की रोटरीच्या नॉलेजबद्दलचे तर भरपूर कोर्सेस त्याच्यात आहेत. पण more than Rotary knowledge, there are wonderful learning courses on leadership, on public speaking, on team management, on handling relationships, on communication, on time management, on PowerPoint presentations, and so on and so forth. की जी फक्त रोटरी करताच उपयोगी नाही, तर ती तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण तुम्हाला या सगळ्याचा उपयोग होणार आहे. तुम्ही असे आणि ते कोर्सेस खरंच व्हेरी वेल डन. रोटरीचं मी एक मान्य नक्की करते आणि माय सल्यूट टू ऑल द रोटरी हायर अप्स अँड द पीपल हू आर वर्किंग ॲट द बॅक एंड. ते जे काय क्रिएट करतात ना ते खूप मन लावून क्रिएट करतात. आणि आय हॅव गॉन थ्रू ऑल दोज कोर्सेस अँड दे रिअली वंडरफुली डिझाईन आणि खूप सुंदर ते प्रोग्राम्स आहेत. सो टेक दोज कोर्सेस. इट विल इम्प्रूव्ह यू ॲज अ प्रोफेशनल. Forget Rotary part of it for a time being, but just time being. So even if you forget Rotary, you will learn how to do your time management, your public speaking, your communication, your team building. So many good courses. Leadership वरती इतके सुंदर courses आहेत तिकडे. So go and do those courses. तिकडे कोर्स करा, लगेच प्रॅक्टिकल तुम्हाला करायला मिळणार आहे ह्या वर्षामध्ये. तुम्ही जर कोर्स पुढच्या वर्षी करू म्हटलात तर त्याचं प्रॅक्टिकलचे तुमचे चान्सेस गेलेले असणार आहेत. सो ह्याच वर्षी कोर्सेस करा आणि ह्याच वर्षी लगेच प्रॅक्टिकल. त्याच्यात असाइनमेंट्स पण असतात की जे तुम्ही लगेच करू शकता आणि त्या करता करताच यू विल बिकम अ बेटर लीडर इन युअर ओन क्लब. सो इट्स अ ब्युटिफुल अपॉर्च्युनिटी टू ग्रो पर्सनली अँड प्रोफेशनली. सगळ्यात पर्सनली का, आज इथे स्पाउसेस आहेत का कोणाचे? नाही आहेत ना. पण मी तुम्हाला एक सांगते, मी नेहमी सांगते ही गोष्ट की प्रत्येक प्रेसिडेंटला ना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर घेऊन पूर्ण वर्ष काढायचं असतं.
बरोबर. सो डोक्यावर बर्फ ठेवा आणि जिभेवर साखर ठेवा. आणि ही ठेवून इतकं शांत होता ना तुम्ही, की मी प्रत्येक नवऱ्या आणि बायकोला सांगते की जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा नवरा किंवा माझी बायको खूप तापट आहे, तर त्याला किंवा तिला 1 वर्ष रोटरीचा प्रेसिडेंट बनवा, तुमचं आयुष्यभराचा प्रॉब्लेम सॉल्व. So personally you grow, personally you start understanding people, personally you start understanding stresses, personally you become calm, quiet, composed person. So this is an opportunity for you. DG? आणखीन थंड. मॅडम, तुमचा तर पूर्ण आयुष्यभराचा प्रश्न संपलेला आहे. काल रात्री टेन्शन आलं होतं सरांना की तुम्ही यायच्या आधी रूम बीम स्वच्छ आहे ना वगैरे वगैरे, असं पण सगळं चाललं होतं माहिती आहे का. सो इतका माणूस कन्सिडरेट बनतो. कोणी एवढा विचार केला बायको घरी येणार तर घर स्वच्छ करून ठेवावं. गव्हर्नर झाले म्हणून झालं हे सगळं. सो पर्सनली तर यू डेफिनेटली ग्रो. देर इज नो वे आउट फॉर यू टू ग्रो अदर दॅन ग्रोईंग. सो दिस इज युअर इयर. दीज आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज. फक्त एकच आहे की तुम्ही काय करताय. अपॉर्च्युनिटी तर दिली आहे तुम्हाला ऑलरेडी देवाने. आता काही लोकांना त्या अपॉर्च्युनिटीचं सोनं करणार आहे आणि काही ती वाया घालवणार आहे. सो इट डिपेंड्स अपॉन यू. मी तुम्हाला शेवटचं एकच फक्त गोष्ट सांगणार आहे विथ वाणीज परमिशन. एक मॅथ्सचा क्लास चालू असतो बरं का, आणि 3री 4थीचा काहीतरी वर्ग असतो आणि 9चा पाढा शिकवणार असतात आज मॅडम. तर मॅडम 9चा पाढा शिकवण्याकरता मागे वळतात आणि फळ्यावरती पाढा लिहायला लागतात. 9 एके 9, 9 दुने 17, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सक 54, 63, वॉट एव्हर 82, 71 अँड 90. आता जसे तुमच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क दिसलेत ना, तसंच ज्यावेळेला मॅडम वळतात त्यावेळेला सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरती क्वेश्चन मार्क आणि कुजबूज चालू असते. तर मॅडम म्हणतात कसली कुजबूज चालू आहे. तर त्यातला त्यात एक स्मार्ट मुलगा असतो तो म्हणतो मॅडम 9 दुने 17 नाही 9 दुने 18 असतं. लेसन हिअर इज, त्या मॅडमने उरलेले 9 आकडे बरोबर लिहिलेले असतात. ते कोणाच्याही लक्षात नाही आहेत. पण तो एक जो चुकीचा आकडा आहे ना त्याच्यावर पूर्ण वर्गात कुजबूज चालू असते. आणि लिडरशिप एक्झॅक्टली हेच करणार आहे. तुम्ही 9 चांगल्या गोष्टी केल्या तर त्या विसरणार आहेत आणि तुमची एक चुकलेली गोष्ट ही लक्षात ठेवली जाणार आहे. त्याच्याकरता तुमच्याकडे 2 लेसन्स आहेत. एक म्हणजे की जर तुमच्याकडनं एखादी गोष्ट चुकली आणि लोकांनी त्याच्यावरती बोलायला सुरुवात केली तर प्लीज इग्नोर मारा. इग्नोर मारा, कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 9 चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. बरोबर ना. यू आर वेल अवेअर तुम्ही 9 चांगल्या काय गोष्टी केल्या आहेत. एक गोष्ट चुकीची झाली, माणूस आहे ना शेवटी, चुकूच शकतं. मी चुकू शकते, तुम्ही चुकू शकता, कोणीही चुकू शकता. आज रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट मारिओ पण चुकूच शकतो, व देव पण चुकूच शकतो. तर आपण काय राहा. सो तुम्ही त्या एका चुकीकडे दुर्लक्ष करा आणि तुमचा फोकस तुमच्या 9 गोष्टींकडे राहू दे. पण ॲज अ लीडर समोरच्याने जर चूक केली तर ती चूक विसरा आणि त्यांनी केलेल्या 9 चांगल्या गोष्टी आठवा आणि मग त्याला रिॲक्ट करा. दिस इज लीडरशिप. सो डू दिस. डू अ वंडरफुल इयर. एन्जॉय युअर इयर. एन्जॉयला तर मला असं वाटतं पर्यायच नाही. तुम्हाला जर का 30 जूनला वाटलं हुश्य संपलं बाबा, म्हणजे थोडा वेळ वाटूच शकतं ना, पण ते मोमेंटरी असायला पाहिजे. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आयुष्यभर जर तुम्ही तुमच्या प्रेसिडेंटशिपकडे मानाने, अभिमानाने आणि हॅपीली बघू शकला तर आय थिंक यू हॅव मेड सोनं ऑफ द अपॉर्च्युनिटी गिवन टू यू by the God and by your club members. So use this opportunity, do well, do proud, make yourself proud about what you have done. तुम्हाला स्वतःला छान वाटलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे की मी छान केलं. पण तो फक्त अहंकारमध्ये जात नाही, एवढंच लक्षात घ्या. आणि आय विश यू ऑल द बेस्ट. I wish that yours and the Governor-elect's vision of whatever you decide gets completed. You enjoy your year, you look back and feel happy about your year, and I wish you all the best to going on to becoming the district governors of 3030. Thank you so much.